मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मनसेनं आंदोलनाची हाक दिली होती। मशिदीबाहेर जे भोंगे आहेत, समजा अजान झाली तर तिथे आंदोलन यशस्वी झालंय का? आंदोलन आहे कुठे? आंदोलनाचा प्रश्नच येत नाहीये। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये काल आपण पाहिलं असेल की मुंबईचे पोलीस आयुक्त असतील, राज्याचे पोलीस महासंचालक असतील, या राज्याचे गृहमंत्री सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील असतील, तुम्ही जर प्रत्येकाचं निवेदन किंवा भूमिका पाहिल्या असतील तर तुम्हाला स्पष्ट दिसेल की महाराष्ट्रामध्ये भोंग्याच्या बाबतीमध्ये कुठेही कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही। हे कशाकरता आंदोलन कोणी हात दिले मला माहीत नाही। संपूर्ण देशभरामध्ये सुप्रीम कोर्टाने भोंग्यांच्या बाबतीत जो निर्णय दिलेला आहे, जे नियम घालून दिलेले आहे, त्यानुसार राज्यामध्ये काम केलं जातं आणि त्याच्या पलीकडे कोणी बेकायदेशीर करत असतील तर मला असं वाटतं सरकार सक्षम आहे। खरं म्हणजे ज्या विषयावर गृहमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं त्याच्यामध्ये मी उत्तर देणं बरोबर नाही, पण मी या राज्याचा एक नागरिक किंवा या शिवसेनेचा एक नेता म्हणून इतकंच सांगेन की मुंबईसह महाराष्ट्रामध्ये भोंग्यांच्या विषयावरती आंदोलन करावं अशी काय परिस्थिती बिघडलेली नाही। कालच माननीय आयुक्त आपले पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री वर्षावरती होते, मी तिकडे होतो, तर तेही सांगत होते की मुंबईमध्ये जी मशिदीवर भोंगे आहेत त्या सगळ्यांनी परवानग्या घेतलेल्या आहेत आणि त्यांनी त्या जो डेसिबल जो आवाज आहे त्याचं पालन करण्याचं मान्य केलं। हाच नियम मंदिरांना आहे, हाच नियम चर्चना आहे, हाच नियम इतर सार्वजनिक कार्यक्रम होतात त्यांना आहे। प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं जर नियमांचं पालन केलं तर सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जाईल। या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जात नसेल तर मग समान नागरी कायद्याची भाषा कशा करता करायची? जर कुणीतरी समान नागरी कायदा असावा अशी आमच्यासह प्रत्येकजण मागणी करतात, याचा अर्थ तोच आहे प्रत्येकानं न्यायालयाचा आदेश, न्यायालयाच्या सूचनांचं पालन धर्माच्या पलीकडे जाऊन करायला। धर्माच्या वर न्यायालय कायदा आहे, आम्ही पालन करतो, इतर धर्माचे लोक पालन करतात आणि हे जर करत असताना कोणीतरी त्याच्यामध्ये चिथावणीची भाषा करत असेल तर ते खऱ्या अर्थानं समान नागरी कायद्याचं उल्लंघन। महाराष्ट्रात आणि देशामध्ये अशा प्रकारे कोणी चिथावणीची भाषा करत असेल फक्त राजकीय स्वार्थासाठी आणि केंद्रामध्ये सत्तेत बसलेला पक्ष अशा चिथावणीखोरांना बळ देत असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे। हे राज्य नव्हे तर देश अशा प्रकारे अशांत होतो। राहुल साहेब, तरी स्पेसिफिक प्रश्न आहे, सकाळपासून तुम्ही माहिती घेतली असेल, प्रसारमाध्यमं पाहिली असतील, आंदोलन यशस्वी झालं आहे असं वाटतं? मला तर बघा कुठलं आंदोलन आहे, मला तर कुठे आंदोलन दिसत नाही। जर या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर भोंगेच नसतील आणि तुम्ही तुमचे भोंगे बेकायदेशीर कोणी लावणार असतील तर तुम्ही आंदोलन करताय की तुम्ही बेकायदेशीर कृत्य करताय हे ठरवा। हे आंदोलन काय असतं? बघा, आंदोलनाचा सगळ्यात जास्त अनुभव या देशामध्ये फक्त शिवसेनेला आहे। माझ्या बाजूला शिशिर शिंदे बसले, हे आंदोलनाचे जनक आहे, आपल्याला माहीत असतं। आंदोलनं कशी आणि कशा प्रकारे करावी हे शिवसेनेकडून शिकलं पाहिजे। आंदोलनं फक्त प्रसिद्धीसाठी आणि चिथावणीसाठी नसतात। आम्ही आंदोलन केलेत नाही, गेली 50-55 वर्ष शिवसेना फक्त आंदोलनच करत आहे आणि सत्तेमध्ये जरी आम्ही असलो तरी आंदोलनाशी आमचा संबंध कायम आहे। पण जिथे आंदोलन हा विषयच होऊ शकत नाही तिथे आंदोलन केलं म्हणायचं त्याला अर्थ नाही। पण ठीक आहे, काही लोकांचे छंद असतात, काही लोक राजकारणात हौशे नवशे गवशे असतात, त्यांना वाटतं काही करावं, त्यांना कुठून तरी राजकीय प्रेरणा मिळत असते, बळ मिळत असते सगळ्याच बाबतीत, त्यातून हे असे प्रसंग निर्माण होतात। पण महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये जरी आघाडी सरकार असलं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,
शिवसेना, तरी उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावरील नमाजाच्या संदर्भात काय करायचं आणि मशिदीवरील बेकायदेशीर भोंग्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा याचे सल्ले दुसऱ्यांकडून घ्यायची गरज नाही. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा खूप जुना बघा, बाळासाहेब ठाकरेंचे जुने काय प्राचीन ट्विट जरी टाकले तरी त्याने आम्हाला कोणी बाळासाहेबांशी सांगण्याची गरज नाही. खरं म्हणजे त्यांनी पुन्हा पुन्हा बाळासाहेब तपासायला पाहिजे. इतिहास जो आहे शिवसेनेचा, शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा, भूमिकांचा, हा आमच्या सरकारना कोणी सांगण्या इतकं आम्ही अजून काय म्हणतात त्याला खाली घसरलेलं नाही. आजही आमचा श्वास हा बाळासाहेबांच्या विचारानंच चालतो. हा आमचा श्वास जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारानंच चालतो. आम्हाला काय सांगते, बाळासाहेबांनी भोंग्यांच्या बाबतीमध्ये जरूर एक भूमिका घेतली. बाळासाहेबांनी रस्त्यावरील नमाजाच्या बाबतीमध्ये जरूर भूमिका घेतली आहे. पण बाळासाहेबांनी रस्त्यावरची नमाज बंद केली, त्याच्यावरती तोडगा दिला आणि त्यावर ते बंद केले सत्ता आल्यावर. मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरव आहे बाळासाहेब सांगत होते. त्यानुसार मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे आज बंद झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यानुसार संपूर्ण देशासाठी एकच कायदा निर्माण झाला. हा इतिहास जर कोणाला माहीत नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब समजून घ्यावेत, बाळासाहेब वाचावेत आणि या संदर्भातल्या वेगळ्या बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट्स आम्ही त्यांच्याकडे पाठवू. राऊत साहेब, तुम्ही ठाकरे सरकार उल्लेख केला की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं असलं तरी ठाकरे सरकार आहे. तर काल राज ठाकरेंनी त्यांच्या निवेदनात मुख्यमंत्र्यांना एक आवाहन केलं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांना प्रत्येकजण आवाहन करत असतो, कारण ते राज्याचे मुख्यमंत्री. आता आम्ही जरी विरोधी पक्षाचे इकडे सरकार चालवत असलो तरी आम्ही आवाहन प्रधानमंत्र्यांनाच करतो. काय तुमचं म्हणणं आहे? नाही राऊत साहेब, ते आवाहन तर ऐकून घ्या. त्यांनी असं म्हटलंय की कैलासवासी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षापूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेबांचं तुम्ही ऐकणार आहात. हे अत्यंत बकवास विधान. त्या विधानाचा अर्थ कोणाला कळतोय का? सर्व भोंगे बंद झाले पाहिजे याचा अर्थ काय? आमच्या मंदिरावरती स्पीकर लावतो आम्ही, आमच्या भजन कीर्तनाला आम्ही रात्रभर आमचे भजन कीर्तन सुरू असतात गावागावामध्ये, ग्रामीण भागामध्ये, बंद करायचे का? जरा डोकं ठिकाणावर ठेवून याविषयी वक्तव्य केलं तर महाराष्ट्रावर उपकार होती. सर्व भोंगे बंद कराल का बाळासाहेब कधीच बोललेले नाही. या महाराष्ट्रात देशामध्ये सर्व धर्मियांचे काही ना काही कार्यक्रम सुरू असतात. आमच्या रामकथा सुरू असतात, आमचे रात्रीचे गरबे सुरू असतात, आमचे गणेशोत्सव सुरू असतात, आमचे इतर धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. हे हिंदूंचे कार्यक्रम आहेत, हे एका धर्माचे कार्यक्रम नाहीत. तुम्हाला ते बंद करायचे आहेत का? तुम्ही आधी तुमचे जे मास्तर आहेत त्या मास्तरांची डिग्री समजून घ्या, जे तुम्हाला हिंदुत्वाचे धडे देत आहेत. त्या मास्तरांची डिग्री बोगस आहे का? तुम्हाला हिंदुत्वाचे धडे देणाऱ्या मास्तरांची डिग्री बोगस आहे का? ते समजून घ्या. ते तुम्हाला चुकीचे धडे देतात हिंदुत्वाचे. शिवसेनेला कोणीही हिंदुत्व शिकवू नये. आजही जेव्हा हा भोंग्याचा विषय आला तेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, अनेक मंदिरांचे ट्रस्ट असतील, त्यांनी आम्हाला कळवलं की साहेब, उद्धवजींना कळवलं की बाबा साहेब, आमचे गावामध्ये दुसरं साधन नाही मनोरंजनाचं. नाटक, सिनेमा ही आमची संस्कृती नाही. आम्ही भजन कीर्तनामध्ये दंग असतो. आम्ही संप्रदायाचे लोक आहोत. तर तुम्ही आमचे कार्यक्रम बंद करणार का? ही त्यांची भूमिका आहे. या सगळ्यांना फटका तुम्ही बसू देणार आहात का? या गोष्टीचा नाही. नियमानुसार सरकार वागत असेल तर ते नियमानुसार वागू द्या. कोणीतरी अल्टिमेटम देतोय म्हणून हे राज्य चालणार नाही. बऱ्याच ठिकाणी विना भोंग्याचे अजान आज पडलं गेलं. या बाबतीत कसं पाहू. राऊत साहेब,
MIMचे खासदार इम्तियाज जलील यांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेंवर राज्य सरकारने कारवाई जी केली आहे ती सौम्य आहे, त्यांच्यावर लावलेली कलमही सौम्य आहे. खरं तर राज ठाकरेंनी जी भाषणात सौम्य. विधानं केली बघा. ती धार्मिक बघा. किंवा जातीय तेढ निर्माण करणारी आहेत. त्यांच्यावर देशद्रोह राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. याविषयी मी बोलणार नाही. हा विषय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत आहे, ह्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही. पण मला असं वाटतं की आमचं सरकार जे आहे, महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार आहे, ते कायद्यानं काम करणारे सक्षम असं सरकार आहे. या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेब करतात. या सरकारचे मार्गदर्शक माननीय शरद पवार साहेब आहेत आणि सगळे मिळून त्याबाबतीत निर्णय घेतील. कोणीही काळजी करू नये. ज्यांनी महाराष्ट्राविरुद्ध कोणतेही कारस्थान केलंय त्यांना तुरुंगात जायची वेळ आलेली आहे, एवढंच मी सांगू शकतो. नाही, पण नवनीत राणांवर आणि रवी राणांवर जी कारवाई होती त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा, तुम्ही तुलना करू नका. नाही, तुम्ही जे- तुलना करू नका. जातीय तेढ हा तुम्ही मुद्दा तुलना करू नका. सरकार सरकारचं काम करत असतं. सर हिंदी में नाही, पण आता आप बताइए क्या है? एक फक्त मराठीतला मुद्दा आहे. राऊत साहेब एकच मराठीतला मुद्दा आहे की राज ठाकरे यांना वारंवार शिवसेनेला बाळासाहेबांच्या माध्यमातून हिंदुत्वाची आठवण करून द्यावी लागते. त्यांना बाळासाहेब किती आठवत आहेत ते आधी पाहावं लागेल. खरे बाळासाहेब ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं, ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, शिवसेनेच्या पाठीत ज्या भारतीय जनता पक्षानं खंजीर बसलं, त्यांचं उपवस्त्र म्हणून जे राहत आहेत त्याने शिवसेनेला काय हिंदुत्व शिकवा. हिंदुत्व हा शिवसेनेचा पंचप्राण आहे. बाळासाहेब आत्मा आहे, तो राहील. आणि त्याने त्यांचं राजकारण करावं. कोणी आम्ही एखादं कोणी राजकारण करत असेल, कोणाचं बोट पकडून, कोणाचा पदर पकडून, कोणाच्या खिशात जाऊन, त्याविषयी आमचं काही म्हणणं नाही. प्रत्येकाला या देशामध्ये, लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे आपलं राजकारण करायचं. पण दुसऱ्याने काय करावं, दुसरे वेगळे धर्मनिरपेक्ष आहेत की अजून काय, ते तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. तुमचं वेगळी पण वारंवार सिद्ध होत आहे, उघड होत आहे, त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. जसे या देशामध्ये वेगळी धर्मनिरपेक्ष आहेत, तसे वेगळी हिंदुत्ववादी सुद्धा आहेत. अशा वेगळी हिंदुत्ववाद्यांच्या पदराआड लपून, खिशात जाऊन शिवसेनेच्या विरोधात जे भोंगे लावत आहेत, त्या भोंग्यांची दखल जनता घेत नाही. हे तुम्हाला भविष्यात दिसेल. असे प्रयोग यापूर्वी सुद्धा झालेले आहेत, यापुढेही होतील. पण शिवसेना ही शिवसेनाच राहते. चला, सर हिंदी आप बताइए क्या है? 3 मई का जो राज ठाकरे जी का अल्टीमेट क्या है अल्टीमेटम? आप वापस सवाल करिए. जो राज ठाकरे जी का जो 3 मई का अल्टीमेटम था आज का, वो खत्म हुआ है, क्या कहना चाहिए? वो अल्टीमेटम भी खत्म हो गया. उनका प्रोटेस्ट चालू है पूरे महाराष्ट्र में. उसको आपने देखा है क्या? मुझे बताइए कहाँ प्रोटेस्ट. अगर कोई आपके पास वीडियो वगैरह होगा प्रोटेस्ट का तो मुझे दिखाइए. महाराष्ट्र में शांतता है, कोई प्रोटेस्ट नहीं है. महाराष्ट्र में कोई भी गैर कानूनी लाउड स्पीकर नहीं चल रहा है पहले से. तो ये आंदोलन क्यों कर रहे हो भाई? आप माहौल खराब करने की कोशिश कर रहे हो. पूरे देश में कानून बना है लाउड स्पीकर के बारे में, उसका पालन इस देश के प्रदेश में हो रहा है. तो नई बात क्या है उसमें? और आंदोलन की भाषा आपके मुंह में शोभा नहीं देती. ये जो शिवसेना है उसका निर्माण आंदोलन से हुआ है. आंदोलन से कोख से हमने जन्म लिया है. तो हमें कोई आंदोलन की भाषा मत सिखाइए. राउत साहब, मनसे का आंदोलन सफल रहा आप मानते हैं? कहाँ है? शुरू कहाँ हो गया है? सफल होने के लिए शुरू होना चाहिए ना. सबसे पहले आंदोलन दिखना चाहिए ना. आंदोलन क्या होता है? जो मुद्दा ही नहीं है उसके ऊपर कोई आंदोलन करेगा तो आप उसे आंदोलन कैसे कह सकते हैं? चलिए, राउत साहब, आज नया बाला साहब ट्वीट किया है. बाला साहब का वीडियो पुराना ट्वीट वीडियो किया. उन्होंने ट्वीट अरे भाई, बाला साहब का वीडियो ट्वीट करके क्या वो दिखाना चाहते हैं? उनको क्या बाला साहब ठाकरे मालूम? जो लोग बाला साहब जी को छोड़ कर गए, उनके जीते जी, वो हमें हिंदुत्व क्या सिखाएंगे? बाला साहब ने अपने उस स्पीच में लाउड स्पीकर की बात जरूर की है, आपने देखा हो. लेकिन बाला साहब के रहते हुए ही मुंबई और महाराष्ट्र में लाउड स्पीकर का मुद्दा खत्म हुआ.
लेकिन लगातार राज ठाकरे जी को, शिवसेना को हिंदुत्व की याद दे रहे हैं वो। देखिए, और उनके शिवसेना प्रमुख बाबा साहब ठाकरे का हर बार जिक्र हो रहा है। उसने जिस स्कूल में हिंदुत्व की शिक्षा पढ़ाई शुरू की है ना, वो स्कूल मास्टर की डिग्री फर्जी है, वहां से वो हिंदुत्व की शिक्षा नहीं ले सकते। बाला साहब ठाकरे और वीर सावरकर ये दो ही लोग थे जिसने इस देश को हिंदुत्व सिखाया है, पढ़ाया है और हमारे जहन में डाला है। बाकी सबकी डिग्री फर्जी है। शिवसेना की स्कूल जो है हिंदुत्व की, वो ओरिजिनल स्कूल। अब वहां से निकलकर बाहर क्या करोगे? चलिए सर एक और मुद्दा, बहुत सारी मस्जिदों में आज आज लाउडस्पीकर नहीं बजाए आज गए। के बाद कई मंदिरों और कई सारे अन्य जगहों पर के लाउड स्पीकर वो भी बंद होने की आशंका है। महाराष्ट्र में इस प्रकार से कोई भी गैर कानूनी काम नहीं हो रहा है, तो आंदोलन का नौबत नहीं आ जाएगी किसी को। एक दिन का ये नौटंकी होती है, रात गई बात है।